नमस्कार. आता शॉर्टमध्ये मी तुम्हाला आमच्या ई-प्रशाला LMSचा डेमो देतोय. हे आपला ॲप्लिकेशन चालू केलं की ही स्क्रीन आपल्याला समोर दिसेल. त्याच्यानंतर टीचरच्या नावाने आपण लॉग इन केलं, की आपल्याला इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम ह्या मीडियम्स दिसतील. सपोज नाव याच्यामध्ये हे बॅक, होम, फ्रंट, सर्च, ओपन, ॲनोटेट, रेकॉर्ड हे सगळे बटन्स तर आहेत. सपोज आता मी इंग्लिश मीडियमचा एखादा धडा निवडला. इयत्ता 4थी. सपोज मी सिलेक्ट केलं EVS 2 ज्याच्यात महाराजांचा इतिहास. तर ते त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इमिडिएटली इथे आपल्याला आपलं टेक्स्टबुक लोड होतं. सपोज आता मी एखादा धडा निवडतो ह्याच्यामध्ये. आय कॅन सिलेक्ट एनी ऑफ द लेसन. पण मी आता इथे एक धडा निवडला. Maratha Sardars, the famous house of the Bhosles. आता यात महत्त्वाचं पाहण्याचं म्हणजे हा जो धडा निवडला मी, तो पुस्तकामध्ये जिथे तो धडा होता, तेच पेज इथे लोड झालेलं आहे. आय कॅन गो टू द नेक्स्ट पेज. आता याच्यामध्ये एक ॲनोटेशनचं फंक्शन आहे. ॲनोटेशनचं फंक्शन केल्यामुळे आपण इथे ॲनोटेट करू शकतो. हे टीचर्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांच्याकडे इमिडिएटली टेक्स्टबुक त्यांचं रेफरन्ससाठी आहे आणि त्या टेक्स्टबुकमधलं काही इन्फॉर्मेशन त्यांना पाहिजे तर ती इमिडिएटली ह्याच्यामध्ये पाहू शकतात. तर आता आपण The हे क्लोज Maratha करायचं Sardars असेल, set up the tradition of valor. इथे आपण व्हॉल्यूम कमी जास्ती करू शकतो. They इथे एक महत्त्वाचं फंक्शन असं आहे, की प्रत्येक मुलाची अंडरस्टँडिंग काही जणांची फास्ट असेल, काही जणांची स्लो असेल. तर इमिडिएटली ओव्हर हिअर वी कॅन रिड्यूस द स्पीड. belong to Mudhur. The Bhosles were not very. Shivaji's mother was the daughter of आता Lachit. हे आपण क्लोज सुद्धा करू शकतो जेणेकरून आपल्याला पूर्ण स्क्रीन ऍक्सेस करता येईल. हे हँडलने आपण हे परत ओपन करू near the शकतो. Veru cave. आता इथे एक महत्त्वाचं फंक्शन दिलेलं आहे, क्वेश्चन अँड आन्सर अँड एक्झाम्स. त्याच्यावरती क्लिक केलं की हा जो धडा आहे त्या धड्यावरचे सगळे प्रश्न उत्तर ह्याच्या आतमध्ये ऑलरेडी फीड केलेले आहेत. इथे आपण वन सेंटेन्समध्ये क्वेश्चन्स बघू शकतो, फिल इन द ब्लँक्स बघू शकतो. शो आन्सर म्हटलं की आपल्याला आन्सर दिसेल. आपण इथे शो ऑल म्हटलं की सगळेच उत्तर आपल्याला दिसतील. इथे आपण आपले स्वतःचे प्रश्न देखील एडिटरच्या साहाय्याने ऍड करू शकतो. परत आपली स्वतःची क्वेश्चन बँक सुद्धा क्रिएट करू शकतो. इथे एक महत्त्वाचं फंक्शन आहे एक्सपोर्ट PDF. एक्सपोर्ट PDF केलं की टीचरकडे ही पूर्ण प्रश्नपत्रिका जाणार, पूर्ण क्वेश्चन अँड आन्सरचा सेट जाणार. त्याच्यानंतर लोड, आपण काही बनवलेले क्वेश्चन आन्सर्स असतील ते आपण इथे क्लिक करून लोड करू शकतो. इथे एक अजून महत्त्वाचं फंक्शन आहे एक्झाम. आता आपण पाहिलं की जो धडा आपण पाहत होतो त्या धड्यावरतीच क्वेश्चन अँड आन्सर्स लोड झालेले आहेत. त्यामुळे टीचर डझंट हॅव टू ब्राउज सम अदर फाईल फॉर क्वेश्चन अँड आन्सर. तसंच आपण एक्झामवरती क्लिक केलं की आपल्याला इथे ऑप्शन आहे 10 प्रश्न, 20 प्रश्न किंवा सगळे प्रश्न. सिलेक्ट करून आपण स्टार्ट एक्झाम केलं की त्याच्यावरती आपल्याला एक्झाम देता येते. आणि सबमिट आन्सर्स केलं की आपल्याला रिझल्ट पाहता येतो. त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर उत्तर कुठलं आणि आपण कुठलं उत्तर दिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला इथे दिसतं. इथे एक मुलांना आवडणारा खूप आवडणारं एक फंक्शन आहे गेम आर्केड. गेम आर्केडमध्ये आपण एक 20-25 गेम्स इंटिग्रेट केलेले आहेत. नाव विल टेक अ एक्झाम्पल ऑफ KBC मास्टर. आता इथे 30 सेकंड दिलेले आहेत. वी कॅन रीड द क्वेश्चन आणि देन यू कॅन आन्सर. सपोज माझा प्रश्न बरोबर असेल तर तो इट शोज दॅट आपण ₹1000 जिंकलो. आता एखादा प्रश्न जर आपण चुकीचा दिला तर आपला गेम ओव्हर होऊन जातो. परत आपण प्ले अगेन केलं की जो पहिला प्रश्न आलेला होता तो प्रश्न नसेल. प्रत्येक वेळेला आपले प्रश्न चेंजेस होतात. त्यामुळे इट इट बिकम्स रिअली कॉम्पिटिटिव्ह. आता हे फंक्शन्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक ॲडिशनल ॲडव्हान्स स्टडीजसाठी ते ग्राफ इंट्रोड्यूस केलेला आहे. जो कदाचित 10वीच्या मुलांना वगैरे उपयोगी येऊ शकतो शालेय शिक्षणामध्ये. पण इंजिनिअरिंग आणि ॲडव्हान्स स्टडीज करणाऱ्या मुलांना खूप उपयोगाचा असतो. इथे आपण साईन वेव्ह कशी असते, कॉस वेव्ह कशी असते, हे सगळे आपण ह्याच्यामध्ये पाहू शकतो. त्याच्यानंतर इथे एक स्टॉप वॉच दिलेला आहे. सपोज वी आर असाइनिंग अ क्वेश्चन अँड द चाइल्ड हॅज टू आन्सर द क्वेश्चन इन अ पर्टिक्युलर टाईम. तर त्याच्यासाठी आपण इथे 5 मिनिटाचा टायमर देऊ शकतो, काउंटडाऊन टायमर देऊ शकतो, स्टॉप वॉच देऊ शकतो. त्यानंतर इथे एक टीचरसाठी एक खूप महत्त्वाचं आहे की टीचरला आज काय शिकवायचं आहे. त्याचे प्रॉम्प्टरचे नोट्स इथे टीचर देऊ शकते. एक्झाम घ्यायची असेल तर दॅट द टीचर विल
always have a reference of what she has to teach. And this can be played over here. आता याच्या शेजारी एक खूप महत्त्वाचं फंक्शन दिलेलं आहे, की मोबाईल मिररचं. आजकाल सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात. त्यामुळे आपण आपला मोबाईल इथे मिरर करू शकतो. त्याला इथे कुठेतरी स्टिक करून ठेवू शकतो. जेणेकरून आपला मोबाईलसुद्धा आपल्याकडे नेहमी कनेक्टेड असतो. त्यानंतर इथे ब्राउझर्स दिलेले आहेत, वेब ब्राउझर्स. याच्यामध्ये आपल्याला लागणारे सगळे साइट्स याच्यामध्ये इंटिग्रेट केलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे WhatsApp याच्यामध्ये इंटिग्रेट केलेलं आहे. WhatsAppवरती आजकाल आपल्याला खूप सारे इन्फॉर्मेशन शेअर करता येतात. आपला नेहमी WhatsAppचा एक ग्रुप असतो वर्गाचा. तर इमिडिएटली आपण इथे काही इमेज क्रिएट केली, की ती आपण WhatsAppवरती शेअर करू शकतो. त्याच्या शेजारी इथे व्हॉईस डिक्टेशन आहे. आता सध्या मी व्हॉईस माईक रेकॉर्डिंगसाठी यूज करतोय, म्हणून ते व्हॉईस डिक्टेशन फंक्शन रन होणार नाही. पण इथे मला ज्या पण इंडियन लँग्वेजेस आहेत, त्या इंडियन लँग्वेजेस मला डिक्टेशन करता येतं. ते डिक्टेशन मी कॉपी करून, जसं मी अगोदर म्हटलं, WhatsAppमध्ये मी ते शेअर करू शकतो. त्याच्या शेजारी एक आमचं जे ध्वनी ॲप म्हणून आहे, AI ॲप. त्या AI ॲपमध्ये आपण क्लिक केलं, की ऑटोमॅटिकली त्यांनी ह्या धड्याचा रेफरन्स घेतलेला आहे. आता मी माईक यूज करतोय, अदरवाईज ह्याच्यामध्ये ध्वनी जी आहे, AI टीचर, ही तुम्हाला पूर्ण धडा शिकवू शकते. त्याच्यावरती प्रश्न उत्तरं वगैरे सगळं कंडक्ट करू शकते. तर अशा प्रकारे हे नवीन LMS बनवलेलं आहे, की जेणेकरून मुलांना त्याचा सगळ्यात जास्ती फायदा करता येईल आणि सगळे टूल्स त्यांच्या ॲट अ सिंगल क्लिकला येईल. आता Androidमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला आपण पाहतो, की आपण एक OTP बघण्यासाठी जरी आपण ॲप चेंज ओव्हर केला, म्हणजे उदाहरणार्थ बँकिंगचा ॲप असेल, तर तो ॲप जरी आपण स्विच ओव्हर केला, तर आपल्याला इमिडिएटली काय होतं, की बॅकग्राऊंडमध्ये तो ॲप फ्रीज झालेला असतो. आता आपण इथे कॅल्क्युलेटर पण दिलेलं आहे. आता हे कॅल्क्युलेटर विंडो ओपन करण्यासाठी याच्यात सायंटिफिक कॅल्क्युलेटर पण आहे. तर ही विंडो ओपन करण्यासाठी मला माझा LMS सोडून जायची गरज नाही. म्हणजे मी Androidमध्ये सुद्धा विंडोजचे सगळे फंक्शन करू शकतो. हा या LMSचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. त्याच्यानंतर आपण हे होम, बॅक याच्यामध्ये व्हॉईस सर्च सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोणाला काही व्हॉईस टाइप करून सर्च करायचं असेल, तर ते पण इथे ते करू शकतात. अजून इथे आपल्याला प्रत्येक वेळेला ब्लॅकबोर्डची गरज पडते. तर इथे ब्लॅकबोर्ड, ग्रीन बोर्ड, व्हाईट बोर्ड हे सगळं सुद्धा इंटिग्रेट केलेलं आहे. त्या ब्लॅकबोर्डमध्ये आपण पूर्णपणे जॉमेट्रीचा बॉक्स इन्क्लूड केलेला आहे. डिव्हायडर आहे, कंपास आहे, सेट स्क्वेअर्स आहेत, प्रोट्रॅक्टर आहे. हे सगळे फंक्शन आपण ह्याच्यामध्ये इंटिग्रेट केले, जेणेकरून की स्मार्ट बोर्डचे सगळे फंक्शन्स करण्यासाठी पण आपल्याला आपलं ई-लर्निंगचं कंटेंट सोडून जायची गरज नाही. हे सगळं आपण एकाच ठिकाणी करू शकतो. हे आपल्याला मिनिमाइज करता येतं, म्हणजे जेणेकरून आपण इमिडिएटली ॲप्लिकेशनमध्ये वी कॅन डू मल्टीटास्किंग ऑन अ चीप Android टेलिव्हिजन ऑर अ चीप इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल विदाउट द नीड ऑफ अ विंडोज कम्प्युटर. हे असे फंक्शन्स आम्ही इंटिग्रेट केलेले आहे. तुमचं काही हे सगळे आपण जे काही अॅनोटेशन करतोय, वी कॅन अॅनोटेट इवन ऑन द ई-लर्निंग कंटेंट दॅट इज बीइंग रन ओव्हर हिअर. अँड ऑल दीज अॅनोटेशन्स कॅन बी डायरेक्टली शेअर्ड ॲज अन इमेज. आता इथे मी माझं टेक्स्ट सुद्धा इन्सर्ट करू शकतो. ऑल दीज कॅन बी शेअर्ड. ऑल दीज अॅनोटेशन्स कॅन बी शेअर्ड. तर अशा प्रकारचं एक LMS सॉफ्टवेअर आम्ही बनवलेलं आहे. तुमचे काही सजेशन्स, काही रिक्वायरमेंट्स असतील तर तुम्ही आमच्याबरोबर ते शेअर करू शकता. आणि विल बी हॅपी टू हेल्प यू. थँक यू.